विकासाचे मुद्दे आपण अनेक वंदे मातरम सुद्धा किती बदल घडला सोलापूर बघतोय. त्या पुढच्या काळात अनेक विकासाचे मुद्दे ते सोलापूरसाठी येणार आहेत. असा एक प्रश्न आहे की जे विरोधक होते ज्यांच्यावर भाजपने ईडी सीबीआय इन्कम टॅक्स लावले असे 25 जण होते. त्यातले 23 जण जे भाजपमध्ये आले त्यांच्या इन्क्वायरी त्यांच्या फाईल त्यांच्या प्रश्न मला कळला. तुमचा प्रश्न मला लगेच कळला. काय मी सांगलं उत्तर देतो ना, काहीच अडचण नाही. असं आहे की भारतीय विकासाची जी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतली आहे त्या भूमिकेसोबत भारतीय जनता पार्टी सोबत जे येऊ इच्छितात त्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीनं सोबत घेतलं नंबर 1. पण त्याचबरोबर 2 गोष्टींचा उल्लेख मी इथे करतो. तर ती पहिली गोष्ट त्यांचा प्रवेश आणि त्यांच्यावरची कारवाई याचा संबंध नाही. कारण शेवटी कारवाई करायची की नाही, कोणती कारवाई करायची त्या यंत्रणाचा संबंध असतो, त्याचा भारतीय जनता पार्टी संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या भावाचा प्रश्न तुम्ही त्या यंत्रणांच्या प्रवक्त्यांना विचारला पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या ईडीचा उल्लेख आपण वारंवार करताय त्याचा पंतप्रधान मोदीजींनी स्वतःच आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं होतं. गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या काही कारवाई ईडीने केल्या, ज्या प्रकारची ऍक्शन घेतली गेली, बरं हे ईडीचे कायदे, हे मुद्दाम सांगतो लक्षात ठेवा, हे ईडीचे कायदे हे काँग्रेसच्या कार्यकाळात झालेले होते. एक त्यात बदल किंचितही या सरकारने केला नाही. या ईडीच्या कारवाया ज्या झाल्या त्यातल्या 3% फक्त या कारवाया या राजकारणाच्या विरोधात होत्या. 97% या अन्य जे काही समाजातले अनेक गोष्टी जे चुकीच्या करतात त्यांच्याबद्दल होत्या. त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रवेश घेतला असलं काही नाही. ज्या जे यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतील, दोषी असतील त्या पद्धतीने पुढे जातील. त्यामुळे त्यात काही शंका बघायचं कारण इकडे प्रश्न आहे. काँग्रेसकडनं अशी टीका केली जाते की संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे चळवळ. भाजपचे काही खासदारांनी राज्यसभेत संविधान वाचवणं, खरं म्हणजे काँग्रेसला या संविधान वाचवण्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का, हा पहिला प्रश्न आहे. या देशामध्ये संविधानाची मोडतोड करत आणीबाणी आणणारं काँग्रेस होते. कुठल्याही पद्धतीचा विचार न करता सरसगट विरोधकांची सरकार बरखास्त करणं, ती शपथ वापरून ही संविधानाची मोडतोड होती. एका समाज घटनेत एका महिलेला 70 वर्षाच्या शहाबानूला न्याय देता आला नाही. न्यायालयाने जो न्याय दिला त्यावेळी त्यासाठी घटना दुरुस्ती करणं ही केलेली काय होतं, काय काँग्रेसचा आरोप आहे तुमचा संविधान, ही संविधान तेच मला ऐकायचं होतं. ही संविधानाची मोडतोड याला म्हणतात. ज्यांनी वारंवार संविधानाची मोडतोड केली, अनेक उदाहरणं मी इतिहासातली देऊ शकतो. त्या काँग्रेसने संविधानाच्या संरक्षणाबद्दल, सन्मानाबद्दल बोलूच नाही, तो अधिकार नाही. मला गेल्या 10 वर्षामधलं पंतप्रधान मोदीजींनी अशा प्रकारे बरखास्त केलेली एक सरकार दाखवा, एकही घटना घडली नाही. आणीबाणीसारखं जे काँग्रेसने पाप केलं त्याबद्दल सांगा, असं एकही उदाहरण नाही. त्यामुळे काँग्रेसने मुळात या विषयावर बोलण्याचा काँग्रेसला अधिकारच नाही. सर, अजून एक प्रश्न आहे.